नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला मोठ्या ब्लाऊजचं कटिंग दाखवणार आहे. तर हे जे माप आहे हे 44 इंच चेस्ट आहे आणि कमर जी आहे ती 39.5 इंचाची आहे. मोठं माप आहे, पण जे ब्लाऊज पीस आहे ते साडीतलं आहे आणि ते थोडंसं आडवं जे आहे ते पन्ना कमी आहे आणि आपल्याला जे अस्तर याचं घेतलेलं आहे मी 1 मीटर घेतलेलं आहे. मोठ्या स्लीव्ज पण आहेत याच्या 10.5 इंचाची स्लीव्ज आहे. त्याप्रमाणे इथे मी अस्तर एक मीटर घेतलेलं आहे. नेहमी मोठ्या मापाचं ब्लाऊज असेल त्यावेळेस अस्तरसुद्धा जास्तच घेत जा आणि 1 मीटर अस्तर सुद्धा कधी कधी पुरत नाही मोठ्या मापाला. पण इथे थोडासा जॉईन येणार आहे. अस्तरचं सुद्धा पन्ना कमीच येतो, त्याच्यामुळे स्लीव्जला हा जोड येतो. आता हे जे ब्लाऊज पीस आहे हे साडीतलं असल्यामुळे याला सुद्धा बाहीला जोड येणार आहे. फक्त बाहीलाच जोड येतो आणि तो जोड कुठला द्यायचा, जो आपलं बॅक साईड जी कट केलेली आहे त्याच्या शेजारचे इथे काठ दिसत आहेत ना, हे आपले स्लीव्जला जोड म्हणून वापरता येतात. नेहमी असं कटिंग करायचं की स्लीव्जला इथलाच जोड येईल आणि काठ पण त्याला पुढच्या साईडला मॅच होईल. म्हणजे काठाच्या जर ब्लाऊज असेल तर इथला बॅक साईडचा काठ आपोआप तिथे जॉईन करताना आपल्याला घेता येतो. आता इथे जी मी बाही कटिंग केलेली आहे ती सुद्धा जोड आलेली आहे. इथे मी ब्रेसपट्टी पहिल्यांदा कट करून घेत आहे. ही स्लीव्ज आहे ही 10.5 इंचाची उंचीची स्लीव्ज आहे आणि जी घडी आहे ही 44 इंचाची आहे. त्याच्यामुळं ही मोठं माप आहे. तर अशाप्रमाणे ॲडजस्ट करून आपल्याला ब्लाऊज कट करावा लागतो. पहिल्यांदा आपल्याला सगळं ठेवायचं आहे, बाही पण बघायची आहे बसती का, मगच आपल्याला कटिंग करायचं असतं. तर इथे बघा हा जो पट्टा राहिला होता खालचा तो मी इथे वरती घेतलेला आहे, तो मी शिवताना जॉईन करून घेणार आहे आणि स्लीव्जला सुद्धा अस्तरच्या बघा इथे जॉईन आहे, पिन लावलेले आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे बाहीला जोड येणार आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने कट करत जा, म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही. तर हे पूर्ण 44 इंचाचं चेस्टचं ब्लाऊज मी तुम्हाला कट करून दाखवलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच.